आपल्यासोबत आमदार उत्तमराव जानकर आहेत. जानकर साहेब, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना तुम्ही भेटला. सोलापूर जिल्ह्यातले आमदार खासदार भेटले, काय म्हणतात? म्हणजे काय मी आणि आमच्या मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आम्ही दोघं जण आमचे 5 जागेचा तंटा सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला होता. त्यापैकी त्या जागा काही अजितदादांनी मागं पुढं सरून त्यांच्या 2 उमेदवारांना त्या द्यायला सांगितलेल्या 3 आम्ही घेतलेले आणि अशा तडजोडी करून त्या सोलापूर जिल्ह्यामधल्या 5 जागांचा आम्ही विषय मिटवला. याच इतरही तालुक्यातला काही विषय होता? हां, पंढरपूर, मोहोळ आणि माळशिरसमधल्या एका जागेचा होता, पण बाकी पंढरपूर आणि मोहोळमधल्या 2 जागा. खासदार साहेब आणि तुम्ही किती जण होता? कोणते आमदार होते? नाही, आमदार बाकीचे आले असतील, काही त्यांच्या मतदारसंघामधले अडचणी असतील. मी आणि खासदार साहेब दोघं जण मिळून आले. एकंदरीत ही जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रवादी दोन्ही पण एकत्र लढणार असतील? नाही, आमच्या जिल्ह्यामध्ये तर असं काही हे नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतंत्रपणानं मशाल, आमची तुतारी आणि आमच्याबरोबर हात म्हणजे काँग्रेस, आम्ही अशा पद्धतीनं तिघांचं एकत्रितपणानं करून लढतोय. पण काही जागावरती त्या ठिकाणी अजितदादांच्या बरोबर 4-5 ठिकाणी आम्ही तडजोडी केलेल्या आहेत. 3 जागा आम्हाला घेतलेल्या, 2 जागा त्यांना दिलेल्या आहेत जिथं आम्हाला अडचणीच्या होत्या. त्या ठिकाणी मग इतर महाविकास आघाडीतले उमेदवारांचं काय? त्या ठिकाणी महाविकास आघाडीतले उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी सक्षम नाहीत. त्या ठिकाणी आम्हाला अडचणी होत्या आणि आमच्याच पक्षामधील आणि अजितदादाच्या पक्षामधील उमेदवार तगडे होते. त्यामुळे त्या ठिकाणी तडजोडी करणं गरजेचं होतं. मग हे जे 3 तालुके आहेत त्या ठिकाणी एकत्रित सगळेजण तुम्ही एकत्र लढणार असं दिसते? हां, त्या ठिकाणी विरोधामध्ये कमळ आहे, भारतीय जनता पार्टी आहे, अजून काही धनुष्यबाण आहे, असे प्रत्येकजण आपापल्या परीने लढतात. थोडक्यात ही वेगळी समीकरणं वाटत नाहीत का, की महाविकास आघाडी आणि दादा पुन्हा तुम्ही असे एकत्र येऊन भाजपला बाजूला ठेवण्यासाठी किंवा भाजपच्या विरोधात सक्षम विरोधक तयार करण्यासाठी सगळी नांदी? नाही, असं काय नाही. त्याच्यामध्ये आम्ही आमची मशाल असेल, हात असेल किंवा आमचं तुतारी असेल आणि काय जागेवरती तिथं स्थानिक पातळीवरती सक्षम असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आजूबाजूला सारून किंवा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये उमेशदादा आहेत, पण उमेशदादा माझे मित्र आहेत. त्यामुळे त्यांना घड्याळानं 2 जागा सोडल्या तरी मला हरकत असायची कारण नाही, कारण ते आमच्या विचाराचे आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आमदार. त्यांनी आज संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री अजित पवार निवासस्थानी येऊन या ठिकाणी काही नवीन समीकरणाची गोळ्याबेरीज केलेली आहे आणि ती त्यांनी आता सांगितलेली आहे. धन्यवाद.